नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्राला आस लागून गेलेली ती गोष्ट म्हणजे महाराष्ट्र केसरीची स्पर्धा। तर ती भव्य दिव्य अशी महाराष्ट्र कुस्ती तालीम संघ यांच्या आयोजनातून आणि माननीय आमदार संग्रामभैया जगताप यांच्या आयोजनातून भव्य दिव्य असे अहिल्यानगर येथे पार पडत आहे। तर इथे अहिल्यानगर मध्ये पार पडताना इथं ह्याचे बक्षिसाचं स्वरूप काय हे आपण या थोडक्यामध्ये पाहूया। तर नंतर दुसरी गोष्ट पाहणार आहे ते म्हणजे कोणते पैलवान या कुस्तीमध्ये उतरलेत, कोणकोणते पैलवान या कुस्तीमध्ये नाही उतरले याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी संभाजी अर्जुन तुरा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। असेच आपण नवनवे व्हिडिओ घेत असतो। शेती असेल, बैलगाड्या शर्यत असेल, नंतर शेतीविषयक माहिती असेल, याची संपूर्ण माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती येत असते। त्यामुळे जो शेतीवरती, जी कुस्तीवरती आणि बैलगाड्या शर्यतीवरती मनापासून प्रेम करत असेल चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। तर ह्या जो गोष्टी जाणून घेऊया। तर कुस्तीमध्ये कोणकोणते पैलवान सहभागी झालेत, कोणकोणते पैलवान सहभागी झाले नाहीत, त्यांचं सहभागी होण्याचं कारण काय याची संपूर्ण माहिती आपण थोडक्यात पाहूया। तर इथं पहिल्यांदा पाहूया बक्षीस। तर बक्षीस जे प्रथम बक्षीस आहे थार गाडी। या थार गाडीची किंमत जवळजवळ 25 लाख रुपये आहे। आणि आपलं जे महाराष्ट्र केसरी किताब आहे, किताबाला साजेल असं हे बक्षीस आहे। आणि दुसरं बक्षीस आहे बोलेरो। या बोलेरो गाडीची किंमत आहे 13 लाख रुपये। जो महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी होणार आहे त्याला थार गाडी भेटणार आहे। नंतर जो उपमहाराष्ट्र केसरी होणार आहे त्याला त्याच्यासाठी बोलेरो गाडी 13 लाख रुपयाची गाडी भेटणार आहे। नंतर ज्या गटातून कुस्त्या पार होतात त्याला सुद्धा आकर्षक बक्षीस, वेगवेगळे बक्षीस ठेवण्यात आले। ते म्हणजे जो गटातून कुस्ती पास होतो, गट विजेता आहे, त्याला एक बुलेट गाडी, प्रत्येक गटातून पैलवान कुस्तीसाठी मानकर ठरतो त्याला बुलेट गाडी। नंतर जो द्वितीय क्रमांकाचा मानकर ठरतो त्याला स्प्लेंडर गाडी। आणि जो तृतीय क्रमांकावरती येतो अशा वेगवेगळ्या 80 किलो गट असेल, नंतर 69 किलो गट असेल, अशा वेगवेगळ्या पर्यंत ज्या गटातून जे मानकर ठरतात त्याची संपूर्ण लोकांना सुद्धा मानकर ठरतात। आणि जे 3 नंबरला पैलवान आहेत त्यांच्यासाठी एक आकर्षक सोन्याची अंगठी सुद्धा ठेवण्यात आले। असे भरघोस असे बक्षीस या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये ठेवण्यात आहे। भव्य दिव्य अशी आजपासून ही स्पर्धा अहिल्यानगर येथे पार पडत आहे। तर जो पहिला गट आहे ते पहिले गट जे 59 किलोचे वजन गट आहेत ते गटाची कुस्त्या सुद्धा पार पडलेले आहेत। तर आता ह्या कोणकोणत्या पैलवानांनी याच्यामध्ये सहभाग घेतला हे थोडक्यामध्ये पाहूया। तर सोलापूर जिल्ह्यातून माऊली जमदाळे असेल, माऊली जमदाळेने व्हाईट कार्ड वापरून काल संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लावली होती कोणकोणते पैलवान व्हाईट कार्ड वापरून या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये भाग घेतील। तर यातील प्रमुख पैलवान म्हणजे माऊली जमदाळे यांनी व्हाईट कार्ड वापरून कुस्तीमध्ये प्रवेश केलेला महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये। तर दुसरं पाहायला गेलं तर सोलापूरचाच दुसरा पैलवान म्हणजे बाला रफिक शेख, जो पाठिंबाच्या काळामध्ये महाराष्ट्र केसरीचा मानकर आहे, तो सुद्धा चांगल्या प्रकारे कुस्त्या करतो। त्याने सुद्धा व्हाईट कार्ड वापरून केसरी स्पर्धेमध्ये त्याचा सहभाग घेतलेला आहे। दुसरं जे पुण्याचा पैलवान आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो प्रसिद्ध आहे, तो म्हणजे पुण्याचा शिवराज राक्षे, डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, याने सुद्धा व्हाईट कार्ड यूज करून महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे। तर हे झाले। तर दुसरे अजून लोकांना उत्सुकता होती की जो भारतामध्ये कुस्त्या करतो, संपूर्ण महान भारत केसरीचा मानकर आहे, नंतर गेल्या गत वर्षी महाराष्ट्र केसरीचा मानकर आहे, तो म्हणजे सिकंदर शेख। सिकंदर शेख हे ह्या कुस्तीमध्ये सहभाग घेईल का? संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या कुस्तीवरती प्रेम करणाऱ्या सर्व लोकांचं एक मत होतं की सिकंदर शेख या कुस्तीमध्ये खेळणार का, या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये खेळणार का? पण सिकंदर शेख यांनी जी तब्येत आहे पाठिंबाच्या काळामध्ये ज्या नंतर हरियाणा या भागामध्ये सिकंदर शेख कुस्ती करत होते त्यावेळेस त्याच्या अंगाला इजा झाल्याने तो इंजुरी होता। इंजुरी झाल्यानंतर जवळजवळ ते 2-3 महिने पायाच्या दुखापतीमध्ये पडून तो कुस्ती खेळण्यापासून मुकला होता। नंतर त्याने 2 महिन्यापासून कुस्ती खेळण्यास सुरुवात केली आणि कुस्ती खेळण्यास सुरुवात केल्यापासून अनेक कुस्त्या सुद्धा आता पाठिंबाच्या काळामध्ये केल्यात। पण सिकंदर शेखला असं वाटतं की जो महाराष्ट्र केसरीला त्याचा फिटनेस लागत होता तसा म्हणावा तसा फिटनेस त्याचा नाही, त्यामुळे ते ह्या महाराष्ट्र केसरी 2025 या स्पर्धेमध्ये सिकंदर शेख खेळणार आहेत। आणि दुसरे पैलवान म्हणजे किरण भगत, जे पाठिंबाचा जो महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली होती पुणे येथे, तर कात्रज मध्ये त्यावेळी सुद्धा किरण भगत महाराष्ट्र केसरीचा मानकरी झाला होता। ते सुद्धा ज्यावेळी त्याला सुद्धा इंजुरी आहे आणि इंजुरीच्या कारणास्तव किरण भगत सुद्धा या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये भाग घेणार आहे। मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? तुम्हाला काय वाटतं यावर्षी महाराष्ट्र केसरीचा किताबाचा मानकरी कोण होईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।